चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव वन्यजीव संघर्ष आहे जो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि यासाठी वन विभाग हा विविध उपाययोजना करत आहेत। आपल्यासोबत हे सगळे जे लोक आहेत ते गुराखी आहेत, ते जंगलात जातात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने एक नवीन एक उपाययोजना केलेली आहे। आपण हे बघू शकतो, ही एक काठी आहे, त्याला लोखंडी सडा त्रिशूल सारखा लावला आहे आणि याला एक घुंगरू आहे आणि हे जे आहे त्याच्यामुळे वाघ जर आला, जवळ आला किंवा तो दिसला तर याचे जे घाबरवू शकतात, त्याला पळवू शकतात, यासाठी हा उपाययोजना केलेला आहे। यासोबतच या गावकऱ्यांच्या आणि जे आहेत त्यांच्या सोबत जे गुराखी आहेत त्यांच्यासाठी एक स्टिक दिलेली आहे, इलेक्ट्रिक स्टिक आहे। ही याच्या करंटच्या आवाजामुळे, हा जो करंट आहे आणि आवाज याच्यामुळे तो वाघ जो आहे तो पळवण्यासाठी एक सोपी जातं आणि त्याच्यामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही, एक सुरक्षा त्यांची यामुळे होते। आपल्यासोबत या क्षेत्राचे वन अधिकारी आहेत। सर, नेमका उद्देश काय होता, कशा प्रकारे उपाययोजना राबवली गेली, काय सांगा? सर, आमच्या सावली वन परिक्षेत्रा अंतर्गत 31 गावामध्ये 31 संवेदनशील गावामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत हे जे संवेदनशील गावं आहेत त्या गावातील गुराखी रोज जंगलामध्ये जात असतात आणि संवेदनशील गाव असल्यामुळं, म्हणजे जंगललगत असल्यामुळं, त्या जंगलालगतच्या शेतकऱ्यांना, गुराख्यांना आणि मेंढपाळांना आम्ही त्रिशूल, ज्याला घुंगूर पण लावलेला आहे, घुंगर लावलेला आहे, म्हणजे घुंगर काठी, इलेक्ट्रिक स्टिक्स आणि मुखवटे यांचे वाटप केलेले आहे। मुखवट्यामुळे वाघाला जेव्हा हल्ला करायचा असतो तेव्हा असं वाटतं की म्हणजे असं वाघ मागूनच हल्ला करत असतो, ज्याला मारायचं जेव्हा असतो मनुष्याला तेव्हा, तर त्यावेळेस मुखवटा लावल्यामुळं वाघाला वाटतं की हा माझ्याकडे बघत आहे, अशामुळे होणारे हल्ले थांबल्या जाते। आणि स्टिक्सचा आवाज करत गेल्यामुळं जर कुठलाही वन्य प्राणी किंवा वाघ सुद्धा जुडामध्ये लपून नसलेल किंवा पुढे गेलं तर हल्ला नक्कीच झाला असता, परंतु त्या आवाजामुळे वाघ दूर आधीच निघून जातो, त्याच्यामुळे होणारे हल्ले थांबले। आनंदाची गोष्ट की मागच्या वर्षी या गावामध्ये 3 घटना घडल्या, 2 जखमी आणि 1 मनुष्यहानीची घटना घडली। या साहित्याचं वाटप झाल्यानंतर कुठलीही घटना घडली नाही, म्हणजे हल्ला होऊन परतवण्याची पण वेळ आली नाही, म्हणजे या आवाजामुळे आधीच जे काही वन्य प्राणी, हिंस्त्र प्राणी आहेत ते आधीच दूर निघून जातात आणि हा नक्कीच फायदा झालेला आहे। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। धन्यवाद। अशा प्रकारची उपाययोजना ज्या भागात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे त्या भागात अशा प्रकारच्या उपाययोजना करणे गरजेचं आहे। जेव्हापासून ह्या ज्या काठ्या आणि त्रिशूल वाटप झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक वाटप झालेली आहे, त्यानंतर हे जे संघर्ष आहे तो कमी करण्यात यश आलं आहे, असं वन विभागाचा दावा आहे। हे दर्शक लोकमत, चंद्रपूर।